आणि खास रिपोर्ट सुरू होत असतानाच मुंब्र्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। कारण मुंब्र्याच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय राजकारण आता चांगलंच तापलंय। बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंब्रा नाही तर मुंब्रादेवी म्हणा अशी घोषणाच केली आहे। त्यानंतर विरोधकांनी यावर जोरदार आक्षेपही घेतला। नेमकं काय आहे या शहराच्या नावाचा इतिहास, नामांतराच्या वादावर स्थानिकांचं काय मत आहे, पाहूया। मंत्री नितेश राणे यांनी मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करण्याचे संकेत दिलेत। यावरून पुन्हा एकदा नामांतराचा राजकीय वाद पेटलाय। आजपासून मुंब्रा नाही तर मुंब्रा देवी म्हणा अशी घोषणाच नितेश राणेंनी मुंब्र्यातील कार्यक्रमातून केली। नितेश राणेंनी मुंब्र्याच्या नामांतराचा घाट घातलाय। मात्र मुंब्रा शहराच्या नावाचा इतिहास त्यांना माहिती आहे का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला। मुंब्रा देवीला इथले आगरी कोळी आई म्हणतात। त्या आईच्या नावावर मुंब्राईच्या नावाने मुंब्रा शहर आलं। नंतर जेव्हा ठाणे ते कल्याण ही रेल्वे सुरू झाली तेव्हा मुंब्रा स्टेशन झालं आणि त्या मुंब्रा स्टेशनला मुंब्रा देवीवरनं मुंब्रा हे नाव पडलं। हा इतिहास आहे। मुंब्र्याच्या नामांतराचा वाद चर्चेत आलाय। मात्र मुंब्रा शहराचा आणि नावाचा इतिहास नेमका काय आहे, पाहूया। मुंब्रा परिसरात पूर्वी आगरी आणि कोळी समाजाचं छोटं गाव होतं। या समाजाची स्थानिक आराध्य देवता मुंब्रा देवी मानली जाते। पारसिक टेकडीवर असलेल्या मुंब्रा देवीच्या मंदिरामुळे परिसराला मुंब्रा हे नाव पडलं। जुन्या काळात हा परिसर जहाज बांधणीसाठीही प्रसिद्ध होता आणि पुढे 1970च्या दशकापासून इथं मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं। मुंब्रा देवीच्या नावावरूनच या परिसराला मुंब्रा देवी हे नाव मिळालं। तरीही नितेश राणेंना या नावाबाबत आक्षेप का, असा प्रश्न आता मुंब्र्याच्या नागरिकांना पडलाय। योग्य वाटतंय हे कसं आहे माहिती आहे का, हे वैयक्तिक एकूण माणसाचं बोलल्यानंतर हे नाव असं होत नाही। ज्यावेळेला केंद्र सरकार राष्ट्रपती मंजुरी देईल किंवा जनतेचं लोकमत घेतलं जाईल, लोकांच्या लोकमतावरती आधारित राहील। नितेश राणे हे राजकीय भाष्य करून इथून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत। जर त्यांना खरोखर करायचं त्यांनी केंद्र सरकारशी भांडावं आणि इथल्या सामान्य लोकांना सगळे जे एकत्र राहतात गोविंदांनी, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे एकत्र राहतात। आज मुंब्रा देवीला सुद्धा मुस्लिम बांधव पण येतात। कोई भी हम किसी के खिलाफ नहीं बोलते। आज जैसे आज कावड़ यात्रा निकलती है, हम मुस्लिम भाई हमको बहुत खुशी की बात है कि आप हिंदू भाई आज कावड़ यात्रा निकाल रहे हैं कि अपने अपने धर्म में निकालो, हमको सबको अभिमान है, ये बात है। और 92 के अंदर भी लफड़ा हिंदुस्तान में हुआ लेकिन हमारे मुंब्रा शहर में नहीं हुआ और हमारे मुंब्रा शहर में ऐसा कभी हम होने भी नहीं देंगे कि भाई क्या है, हम जातिवाद यहाँ चलने नहीं देंगे। 95% इथे मुस्लिम आबादी आहे, बहु आबादी आहे इथे। काय इथे सर्व एक संगती राहतात, मराठी पण आहे, मुस्लिम पण आहे, शीख पण आहे, सर्व एकत्र राहतात इथे। सर्व भाईचारामध्ये राहतात। इथे काय करायची संभावना नाही आहे। नामांतराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी अहमदाबादचं नाव बदलण्यासाठी आंदोलन करण्याचा सल्ला दिला, तर रोहित पवारांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे बोट दाखवून नितेश राणेंवर निशाणा साधलाय। मुंब्र्याचा मुंबई करा, याचा हे करा, त्याचा ते करा। आता त्या तिकडे काऊन नाही केलं आहे? यूपी, बिहार, आपल्या याच्यामध्ये गुजरातमध्ये अहमदाबाद आहे ना, तिथे अजूनही अहमदाबाद बदलला काय? तिथे नाही बोलायला जा ना, जरा तिकडे आंदोलन करा म्हणा जरा जाऊन, की आम्हाला अहमदाबादचं काहीतरी करा। हे सगळे मला वाटतं की विकासापासून लोकांचं लक्ष दूर नेण्यासाठी, लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा घाणेरडा प्रकार आहे असं मी मानतो। आणि कदाचित ते स्वतः डोकं लावून तिथं बोलतात का वरून आदेश आला की मग ते स्टेटमेंट देतात, हेही तिथं सांगता येणार नाही। युवा आहेत, पण झालं असं आहे की जसे आपण कपडे बदलतो तसे त्यांनी तिथं पक्ष बदलण्यामुळे, भूमिका बदलण्यामुळे त्यांच्या भूमिकेवर किती आपण विश्वास ठेवायचा
आणि किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. मुंबऱ्याच्या नामांतराचा मुद्दा सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांचा केंद्रबिंदू ठरलाय. मात्र नामांतराचा हा वाद पुढे प्रशासनाच्या निर्णयापर्यंत पोहोचतो की केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रिजवान शेख, NDTV मराठी, मुंब्रा.